साद देती हिमशिखरे. भाग पहिला. 4. वर्ष उलटली नि मी एम एची पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून कॉलेजातून बाहेर पडलो. वडिलांचे वय झाले असल्याने वकिली धंद्यातून ते जवळजवळ निवृत्त झाले होते. मी पुढे काय करावे याची चर्चा घरात सुरू झाली होती आणि त्यात एक मत होत नव्हते. माझ्या उभय बंधूंच्या मते मी विलायतेला जाऊन ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचा शिक्षणक्रम पुरा करावा असे मत होते. वडील म्हणत माधवने काय करायचे ते त्याने ठरवावे आणि आई म्हणे माधवने काही ठरवले तरी मला त्यात आनंदच आहे. मी मात्र अजून काहीच ठरवले नव्हते, कारण माझा निश्चयच होत नव्हता. गेल्या 3-4 वर्षात गूढवादाच्या तत्त्वज्ञानाने मी इतका भारावून गेलो होतो की माझ्यात अध्यात्माचे वारे शिरले होते नि मी मनाला तळमळ लागून राहिली होती. वाटे अध्यात्म आणि गूढवाद यांच्या मूलतत्वांचा शोध घ्यावा, धर्मतत्वातील गूढांची उकल करून घ्यावी. या काळात मी आणि स्वामीजी बरेचसे जवळ आलो होतो. त्यांच्याबद्दल मला आत्मीयता उत्पन्न झाली होती. जुन्या आणि आधुनिक एतद्देशीय नि परदेशीय तत्त्वज्ञानांच्या अनेक पुस्तकांचे मी मोठ्या रुचीने वाचन केले होते. त्याकरिता मी संस्कृतचा विशेष अभ्यास करण्यात बराच वेळ घालवला होता. हेतू हा की त्यामुळे संस्कृतमध्ये ऋषीमुनींनी संकलित केलेल्या ज्ञानाचा मूलग्राही अभ्यास करता येईल. कुठल्या तरी अपरिचित अशा शक्तीकडे मी ओढला जात आहे असे जाणवत होते. काहीतरी नवे संक्रमण माझ्या जीवितात साकारत होते. शरीराने मी अगदी आरोग्य संपन्न होतो, कारण व्यायामादी दैनंदिन गोष्टीत खंड पडला नव्हता. मनात देखील कुठला गोंधळ नव्हता. माझ्या कॉलेजातच प्राध्यापक पद घेण्याबद्दल मला विनवण्यात आले. सरकारी नोकरीही देऊ करण्यात आली. परंतु काही दिवस तरी कोणत्याच प्रकारच्या कामाला जुंपून घ्यायचे नाही असे मी ठरवले होते. एकट्यानेच किंवा शक्य असेल तेव्हा स्वामीजींबरोबर हिंदुस्थानभर प्रवास करावा अशा निर्णयाला मी आलो होतो. लग्नाकरिता मुलीही सांगून येत होत्या, पण इतक्या लवकर विवाह बंधनात पडायचे नाही हे मी मुळी ठरवूनच टाकले होते. गोखले काकांनी वडिलांना सुचवले सुद्धा की माझे शिक्षण पुरे झालेले आहे, तेव्हा त्यांच्या मालतीशी माझा विवाह व्हावयास काही प्रत्यवाय नसावा. कारण एव्हाना मालती BAच्या वर्गात शिकत होती आणि अत्यंत सुंदर दिसत होती. श्रीकांतही वकिलीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. मला काय किंवा माझ्या आईवडिलांना काय, गोखल्यांच्या कुटुंबांबद्दल किंवा त्यांच्या मुलीबद्दल काहीच म्हणायचे नव्हते. काका गोखल्यांनी माझ्या वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात माझ्या सध्याच्या प्रवृत्तीबद्दल भीतीही प्रकट केली होती नि दुरान्वयाने सुचवले होते की स्वामीजींच्या सान्निध्यात प्रदीर्घ काळ मी जर राहिलो तर एखाद्या दिवशी मी संन्यासी होईन. माझ्या वडिलांनी उलट कळवले होते की जीविताविषयी कोणताही विचार करण्याइतका मी आता मोठा झालेलो आहे. त्यांनी असेही कळवले होते की उत्तमात उत्तम असे शिक्षण मी त्याला दिलेले आहे. मला माझ्या उर्वरित आयुष्यात निर्वेदपणे राहता येईल एवढी माया ठेवली आहे. तेव्हा एका मुलाचा पिता या नात्याने त्यांचे जे कर्तव्य ते त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहे. पुढचा मार्ग आता माधवने आपल्या मताने चोखळायचा आहे. कामधंद्यात स्थिर झाल्याशिवाय लग्न करायला त्याला सांगायला काहीच अर्थ नाही, आणि आम्ही असे काही सुचवू लागलो तर तो ते ऐकणारही नाही. वडिलांनी गोखले काकांना आणखी लिहिले, माधवचे लक्ष दिवसेंदिवस तत्त्वज्ञानाकडे जास्त झुकत आहे याची मला जाणीव आहे, पण म्हणून तो संन्यासी होईल असे मात्र मला वाटत नाही. आणि समजा त्याने शेवटी स्वामीजींचा मार्ग चोखळायचे ठरवले तर अशा स्थितीत मालतीशी विवाहबद्ध होण्याचा आम्ही आग्रह करणे म्हणजे दुसरी घोडचूक नाही का?
कारण त्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीचे आयुष्यच बर्बाद व्हायचे. आपले कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता माझ्या मुलाकरिता मालतीने आपल्या जीविताची बाजी लावावी असे सांगण्याचे पाप मी तरी करणार नाही. सध्या माधव काहीही करत नाही, पण असे आळशासारखे राहणे त्याच्या स्वभावाला जमणार नाही अशी माझी खात्री आहे. त्याने दक्षिणेत फिरून येण्याचे ठरवले आहे व त्याप्रमाणे त्याने फार मोठी सफर आखली असून इतक्यात तो प्रवासाला निघेलही. मला खात्री वाटते या प्रवासाने त्याचे मन सुस्थिर होऊन पुढील जीवितक्रमाबाबत निश्चय करण्याच्या दृष्टीने त्याची ही सफर उपकारच ठरेल. नाहीतरी BA व्हायला मालतीलाही अजून 1 वर्ष हवेच आहे. मग आत्ताच घाई कशाला? माझी दक्षिण भारताची सफर खरोखरच यशस्वी झाली. प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या कितीतरी स्थळांना मी भेटी दिल्या. हिंदुस्थानचा हा भाग खरोखरच सुंदर आहे. दारिद्र्य असेल, पण ती उणीव निसर्ग सौंदर्याच्या भ्रमंतीने भरून निघाली आहे. निबिड अरण्ये, निलगिरीची गगनचुंबी शिखरे, लांबवर पसरलेला हिरवा सपाटीचा प्रांत, सुंदर समुद्रकिनारा, केवढी ही संपन्नता! इतर बाबतीतील कमीपणा येथे जाणवतच नाही. एकदा शिकाऱ्याच्या संगतीत जंगलात जाण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेचे ते चित्तथरारक अनुभव किंवा कुठे कुठे टेनिस किंवा बॅडमिंटनच्या खेळात मिळालेला आनंद, वेळ कसा जात होता ते कळत नव्हते. मी फिरत फिरत म्हैसूरला आलो होतो. एका प्रगल्भ विचारशील राजाच्या प्रागतिक संस्थांचे राजधानीचे ते शहर आहे. सुंदर राजवाडे, विस्तृत राजपथ, अधूनमधून असलेले मोठमोठे बगीचे, रेशमावरील कलात्मक डिझाईन्स, लाकडावरचे कोरीवकाम, चंदनाच्या सुगंधी नि सुंदर वस्तू वगैरे म्हैसूरची वैशिष्ट्ये माझ्या मनावर कोरली गेली. बरेच दिवस स्वामीजींचा ठावठिकाणा नव्हता. आता त्यांची भेट व्हावी असे पुन्हा पुन्हा मनात येत होते. पण रोज नव्या जागी असणाऱ्या फिरस्त्याचा पत्ता कसा मिळणार? पण एका सायंकाळी फिरून परत येत असताना अचानकपणे रस्त्यात स्वामीजी दिसले. मला फार आनंद झाला, तसा त्यांनाही झाला. त्यांची प्रकृती तर नेहमीच उत्तम, ताजीतवानी, निरामय असे. त्याच दिवशी सकाळचे ते म्हैसूरमध्ये आले होते आणि त्यांच्याच म्हणण्यावरून कळले की तेही मला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मी विचारले, पण मी म्हैसूरला आहे हे तुम्हाला कसे कळले? त्यांनी नुसते स्मित केले. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मी कुठे उतरलो आहे याची त्यांनी चौकशी केली आणि सफरीची विशेष कटाक्षाने काही आखणी केली आहे की काय असे विचारले. काही ठरवून हिंडत नसल्याचे मी त्यांना सांगितले आणि पुढे म्हटले, ऊट कमंडहून निलगिरी उतरून म्हैसूरला आलो आहे आणि पुढे मद्रासला जायचे म्हणतोय. ते उतरले होते त्या ठिकाणचा पत्ता मला त्यांनी दिला व दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे पोचलो तर ते तयारच होते. दाक्षिणात्य स्थापत्यशास्त्राप्रमाणे भव्य आणि विस्तृत प्रमाणात बांधलेले ते शिवालय होते. असंख्य कमानी नि सभोवताली लांब रुंद ओवऱ्या, सारे बांधकाम दगडी नि प्रशस्त. त्या ओऱ्यातच कितीतरी संन्यासी वा यात्रेकरूंची आरामशीर सोय केलेली होती. देऊळ नि सभोवतीलचा प्रकार कटाक्षाने स्वच्छ राखला होता. स्वामीजींनी सांगितले की ते रामेश्वरला जात असून तिथे त्यांची नि त्यांच्या गुरुदेवांची भेट होणार आहे. त्यांनी मला रामेश्वरला येतोस का म्हणून विचारले. रामेश्वर हेही पाहण्यासारखे स्थळ आहे, तेही पाहता येईल आणि शिवाय कोणी सांगावे, गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषाचे दर्शन घडण्याची संधी मिळेल. या वेळेपर्यंत स्वामीजींबद्दल माझ्या मनात निराळे आकर्षण उत्पन्न झालेले होते आणि गुरुदेवांबद्दल ते नेहमीच इतक्या गुण विशेषात्मक आदराने बोलत की त्यांच्या गुरुदेवांना पाहण्याची उत्सुकता माझ्या मनातही तीव्र झाली होती. तेव्हा आल्या संधीचा फायदा घेण्याची मी ठरवले आणि स्वामीजींच्या सत्संगतीत रामेश्वर करून मग परतीच्या प्रवासात मद्रास पाहता येईल असा विचार केला. स्वामीजी 1-2 दिवस म्हैसूरला राहून नंतर रामेश्वरला जाणार होते. त्या 2 दिवसात मी स्वामीजींबरोबर निरनिराळ्या ठिकाणांना भेटी दिल्या.
त्यांच्या ओळखीच्या अनेक लोकांना भेटलो. स्वामीजीही विशेष खुशीत होते. त्यांनी गुरुदेवांबद्दल कितीतरी मनोरंजक गोष्टी मला सांगितल्या. त्यावरून स्वामीजींचे गुरुप्रेम किती प्रगाढ आणि आदर किती सखोल आहे याचीच मला प्रचिती आली. त्यांच्या गुरूंना मी भेटावे अशी स्वामीजींची तीव्र इच्छा असावी असेही स्पष्ट दिसत होते. मला मात्र राहून राहून हेच आश्चर्य वाटत होते की स्वामीजींसारख्या सुविद्य आधुनिक शिक्षण घेतलेला, बुद्धीने अत्यंत प्रखर असलेला मनुष्य गुरु गुरु म्हणून एखाद्या मनुष्याला जवळजवळ देवपण देण्या इतका हुरळून कसा काय जातो. माझे आध्यात्मिक व आधिभौतिक तत्त्वज्ञानविषयक वाचन या वेळेपर्यंत कितीतरी वाढले होते, पण एखाद्या व्यक्तीला गुरुपद देण्या इतकी मनाची तयारी झाली नव्हती. याबाबत मी स्वामीजींशी अनेकदा वाद घातला, परंतु प्रत्येक वेळी ते एवढेच म्हणत, स्वतः याबाबत अनुभव घे आणि मग तुझी मते मांड, जरा धीर धर. मला नेहमीच वाटायचे की ही निव्वळ अंधभक्ती आहे आणि सुदैवाने वा दुर्दैवाने ती तेवढी माझ्याजवळ नाही, हे मला कबूल करायलाच हवे. स्वामीजी माझ्याशी बोलताना प्रत्येक मुद्दा, पौरात्य आणि पाश्चिमात्य दार्शनिकांची त्याबाबत मते व त्यांचा स्वतःचा अनुभव यांच्या संदर्भात अतिशय बुद्धिगम्य विचारसरणीने मांडित. पण त्याने मती गुंग झाली, तरी मनाला ते पटत मात्र नसे. माझ्या मनाची ही धारणा स्वामीजींना ज्ञात असावी, कारण ते नेहमी म्हणायचे, माणसाने पुस्तकी ज्ञानाच्या आहारी जाऊन इतरांच्या मताचा पुरस्कार करून आपली मते बनवू नयेत. आपल्या अनुभवावर नेहमी भर असावा. त्यामुळे माझी धारणा काय आहे याबद्दल स्वामीजींनी कधीच फिकीर केली नाही. स्वामीजींचे मैसूरमधील काम संपले आणि आम्ही रामेश्वरकडे कूच केले. प्रवासात स्वामीजींनी आपल्या जीवनातल्या कितीतरी घटना सांगितल्या. त्या जितक्या चित्तवेधक तितक्याच प्रगल्भ होत्या. स्वामीजींच्या सांगण्याची हातोटी ही विलक्षण मनोवेधक होती. त्यामुळे हा सहप्रवास मोठा मजेशीर झाला. त्यांनी साऱ्या भारतभर अथक प्रवास केला होता. किती वेळा कितीतरी प्रांतातून ते फिरले असतील. त्यामुळे की काय त्यांना कितीतरी भाषाही अस्खलितपणे बोलता येत होत्या. आम्ही रामेश्वरला पोहोचलो आणि त्यांनी मला एकच सावधपणाची सूचना दिली की गुरुदेवांबद्दल मी माझे मत घाईघाईने बनवू नये. शांतपणे अधीर न होता निरीक्षण करावे. रामेश्वरला आम्ही एका ब्राह्मणाच्या घरी उतरलो होतो. तो स्वामीजींच्या परिचयाचा होता. इतकेच नव्हे तर नंतर आढळले की रामेश्वरला स्वामी बहुजनांच्या परिचयाचे आहेत. जवळजवळ सर्वजणांच्या यजमानांकडे चौकशी करता कळले की गुरुदेव तोपर्यंत आलेले नव्हते. पण ते केव्हा येतील याहीबद्दल काही अटकळ करता येत नव्हती. हे ऐकून माझी जरा निराशा झाली, परंतु स्वामीजींना त्याबद्दल काहीच वाटल्यासारखे दिसले नाही. ते म्हणाले, गुरुदेव नक्की येणार. त्यांना भेटायला आपण फक्त सन्मुख असायला हवे. समुद्रस्नान करून देवदर्शनाला गेलो. दक्षिणेत मी प्रथमतःच येत असल्याने इतके विस्तृत आणि प्रचंड देवालय पाहण्याचा मला कधीच योग आला नव्हता. आज कितीतरी शतके ही भव्य वास्तू उभी आहे. हजारो माणसे त्या प्राकारात सहज सामावून जातील. सर्व इमलाच इतका सुंदर आणि त्यातही आजतागायत सर्व देवस्थान उत्तम स्थितीत राखलेले आहे. मला नंतर कळले की एक अतिश्रीमंत देवस्थान आहे. राजा महाराजांकडून करोडो रुपयांच्या देणग्या हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून या देवालयाला येतात. हजारो यात्रेकरू रामेश्वरला अभिवादन करण्याकरता सर्व हिंदुस्थानातून येथे रोज येतात. त्यांचे पारमार्थिक आकर्षण अजून आहे तसेच आहे. स्वामीजींनी मला देऊळभर हिंडवले. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट दाखवली आणि ती महत्त्वाची का हेही समजावून सांगितले. आम्ही तो दिवस मऊ मऊ वाळूत समुद्रकाठी घालवला. ब्रह्मसूत्रांवर श्रीमद शंकराचार्यांनी लिहिलेल्या शांकर भाष्य ह्या टीका ग्रंथातील वेचक छेदकांचा अर्थ
स्वामीजींनी मला रात्री समजावून सांगितला. मी ती टीका तत्पूर्वी वाचलेलीच होती, परंतु स्वामीजींनी ज्या तऱ्हेने विषय समजून दिला, ज्या सहजतेने त्यांचे निरूपण केले, ज्या दृष्टिकोनातून अर्थाची उकल करून दिली, ती प्रतीत होणारी विद्वत्ता व प्रगाढ अभ्यास अपूर्व होता. आचार्यांनी मांडलेले वेगवेगळे सिद्धांत आणि त्यावर रूढ असलेल्या टीका प्रतिटीका यांचीही स्वामीजींनी ओळख करून दिली. ब्रह्मसूत्रावर आचार्यांच्या पूर्वी व आचार्यांच्या काळी टीका प्रतिटीकांचा आणि मतमतांचा गलबला उठला होता आणि तेच कारण आचार्यांना शंकर भाष्य लिहिण्यास प्रवृत्त करत झाले. स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व निखालस असामान्य. परंतु शंकराचार्यांनी कोणत्याच परिस्थितीत ब्रह्मसूत्रावर आपले भाष्य लिहिले याची जी मूलग्राही चिकित्सा स्वामीजींनी केली, त्यावरून मला त्यांच्या बुद्धीचे राहून राहून आश्चर्य वाटले. तत्त्वज्ञानावरील स्वामीजींचे प्रवचन म्हणजे खरोखर बौद्धिक मेजवानीच. स्वामीजींनी जर एखाद्या कॉलेजात प्राध्यापक झाले असते तर मला खात्रीने वाटते की जगातील सर्व पंडितांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले असते. इतका अवघड विषय, पण ते असा समजावून सांगत की ऐकणारा त्यांच्या व्याख्यानातील एकही मुद्दा विसरू शकत नाही. मी म्हटलेही, स्वामीजी, तुम्ही आपले हे ज्ञान भंडार विद्यार्थ्यांपुढे खुले कराल तर विद्यार्थी जगतावर केवढे उपकार होतील. नेहमीप्रमाणे ते फक्त हसले आणि म्हणाले, हा सारा गुरुकृपेचा प्रसाद आहे, पण पडवणे हा माझा जीवन हेतू नाही आणि कुठल्याही धंद्याला किंवा स्थळाला मी स्वतःला कायमचा वाहून घेऊ शकत नाही. झोपायला कितीतरी उशीर झाला होता. सकाळी स्नान उरकून देवळात जात असताना स्वामीजींना मी विचारले, गुरुदेवांच्या आगमनाबद्दल काही बातमी? स्वामीजी एवढेच म्हणाले, ते येणार आहेत असा त्यांच्याकडूनच खात्रीलायक संदेश मला आला आहे आणि ते लवकरच येतीलही. आपण त्यांची वाट पाहत थांबायला हवे थोडेसे. त्यातून त्यांच्या कार्यक्रमात बदल झालाच तर ते मला कळवल्याशिवाय राहणार नाहीत. श्री गुरुदेव दत्त.